या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात राज्य देश विदेशातल्या आणि तसंच मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात स्पीड न्यूजमध्ये। मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे सकल हिंदू समाजाकडून हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी आंदोलकांची आहे आणि या मोर्चामध्ये लव जिहादमुळे फसवणूक झालेल्या मुलींचे कुटुंबीय आणि काही पीडिता सुद्धा सहभागी होणार आहेत। अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने मुंबईमध्ये आज महामोर्चा निघणार आहे। लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली आहे। आझाद मैदानातून या महामोर्चाला सुरुवात होईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत। 2023 या नव्या वर्षातली ही पहिली बैठक असेल। या बैठकीला केंद्र सरकारमधील सर्व केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित असतील। केंद्र सरकारने तांदूळ खरेदीबाबत नवी नियमावली जारी केली आहे। त्यामुळे देशात तांदळाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। एफसीआय कडून राज्यांना 34 रुपये किलोने तांदूळ मिळणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून राज्यामध्ये 4000 पदं भरली जाणार आहेत। पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यातली रिक्त पदं एकाच वेळी भरली जातील। सोलापूरच्या बार्शीमधील शेकडो लग्नाळू युवकांची वरवधू परिचय मेळाव्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे। बार्शीत वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यात वधूच नव्हत्या। या प्रकरणी वधूवर मंडळ चालक, एजंट आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। पुण्यामध्ये सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीसह कुटुंबातील 4 ईडीनं ताब्यात घेतलंय। पुरावे नष्ट करण्यासाठी मुलचंदानीला मदत केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांवरती आहे। या सर्वांना अटक होण्याची शक्यता आहे। उस्मानाबादेत ऑक्सिजन सिलेंडर डोक्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला। वाशी इथल्या खासगी हॉस्पिटलजवळ खेळताना ही घटना घडली असून अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। पंढरपूर येथे उजनीचा डावा उजवा कालवा फुटला होता आणि हा कालवा फुटल्यामुळे पाटकुल इथल्या खरात वस्तीमध्ये लाखो लिटर पाणी वाया गेलं। कालव्याचं पाणी थेट शेतात शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतातल्या विहिरीमध्ये गाळ भरला गेलाय तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं द्राक्ष, ऊस आणि डाळिंब पिकाचं अतोनात नुकसान झालंय। पालघरमध्ये सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला लागलेली गळती तत्काळ बंद करण्याचे निर्देश खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेत। न्यूज आणि लोकमतच्या बातमीची दखल घेत खासदार गावित यांनी पाहणी केली। बीडच्या धारूर तालुक्यातील साठवण तलावाच्या गेटचं कुलूप अज्ञातांनी तोडून तलावाचं पाणी नदीपात्रात सोडलं। त्यामुळे तलावातील पाणी पातळी कमी झाली असून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे आणि अज्ञातांवरती कठोर कारवाईची मागणी संतप्त स्थानिकांनी केली। औरंगाबादेत सुट्टीच्या दिवशी सुद्धा कोर्टानं सुनावणी घेत आरोपीला तातडीचा जामीन मंजूर केला। 8 दिवसांपूर्वी आरोपीला अटक झाली होती, मात्र त्याच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे अंत्यविधीसाठी कोर्टानं त्याला 15 दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला। औरंगाबादेत रेशन दुकानाबाहेर गोरगरीब ग्राहकांना तात्काळ बसावं लागतंय। गंगापूर तालुक्यात आणि शहरातील अनेक दुकानं वेळेवरती उघडत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येते। औरंगाबाद शहरातील 2 कचरा प्रक्रिया केंद्रांमध्ये 341 वेळा कचरा जाळल्यामुळे पर्यावरणाची हानी झाली। महानगरपालिकेच्या कृतीची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं गंभीर दखल घेतली असून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत आणि या प्रकरणी 1 मार्चला पुढची सुनावणी होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून बुलढाण्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। राज्यातील अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे अनेक पिकांना धोका निर्माण झालाय। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसतानाच आता बुरशीजन्य रोगामुळे पपईचं पीक सुद्धा उद्ध्वस्त होते। तसंच गहू, हरभरा आणि मका या पिकांना सुद्धा रोगाचा धोका असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। जळगावच्या बोदवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे। दाट धुक्यामुळे मका, हरभरा, गहू, कांदे या पिकांवरती रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। राज्यातील बदलत्या हवामानाचा शेतीवरती मोठा परिणाम होतोय। गहू, हरभरा आणि मोहरीनंतर आता कांदा पिकाला सुद्धा अवकाळी पावसाचा आणि कडाक्याच्या थंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे। कांद्यावरती रोगाच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जाते।
मावळमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत एकानं बटाट्याचं यशस्वी उत्पादन घेतलं. उच्च शिक्षित तरुणानं 2 एकर शेतीत बटाट्याची सेंद्रिय शेती केली आणि बाजारपेठेत त्यांच्या पिकाला मोठी मागणी आहे. ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी 30 जानेवारीचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे. यापूर्वी 3दा सुनावणी पार पडली आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या बुधवारा येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं आणि या पठणाला हजारो महिला देखील उपस्थित होत्या. तिथे हनुमान आणि रामाला विरोध होईल जिथे तिथे डोक्यावरती भगवा बांधून मी उभी असेन असं नवनीत राणा म्हणाल्या. सी वॉटर कंपनी ही महाविकास आघाडीनं तयार केलेली कंपनी असून त्यांचा सर्व्हे जनतेची दिशाभूल करणार असल्याची टीका आमदार रवी राणांनी केली. येणारा काळ हा भाजप शिंदे पक्षाचाच असेल असं रवी राणा म्हणाले. ऑक्सिजन सिलेंडर डोक्यात पडून एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादच्या वाशी शहरात घडली. हा मुलगा एका खासगी हॉस्पिटलसमोर खेळत असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली. मुंबई विमानतळ कस्टम्सनं 8 प्रकरणांमध्ये 4,75 लाख रुपये किमतीचं 9.5 किलो सोनं जप्त केलं. या प्रकरणी 2 प्रवाशांना अटक करण्यात आली असून दोघेही अझरबैजानचे नागरिक आहेत. नाशिकच्या सिन्नर इथल्या पांढुर्ली घाटात मिनी बस जळून खाक झाली. सिन्नर घोटी महामार्गावरती अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व 18 प्रवासी सुखरूप आहेत. मावळच्या चांदखेड हद्दीमध्ये बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे. शिरगाव परंदवडी पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात या आरोपीला जेरबंद केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा 5 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3ही जिल्ह्यांसाठी लागू असणार आहे. सीबीएसई आणि मंडळाशी संलग्न सर्वच शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतलाय. राज्यभरातील जवळपास 2600हून अधिक शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असून त्यात कागदपत्र बनावट आढळल्यास संबंधित शाळांवरती फौजदारी कारवाई करण्यात येईल. मुंबईतल्या भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्यात येणार आहे आणि त्यासाठी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते 31 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत वांद्रे ते दहिसर पट्ट्यातील 12 विभागात पाणी पुरवठा बंद असेल तर दादर आणि वरळी या 2 विभागात 25% पाणी कपात असेल. एसटीची प्रवासी संख्या ही काही दिवसांपूर्वी 25 लाखांहून 50 लाखांवर पोहोचल्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. मात्र एसटीच्या उत्पन्नात पुन्हा घट झाली आहे. एसटीचं उत्पन्न 23 कोटींवरून थेट 14 कोटींपर्यंत खाली आलंय. दिवसेंदिवस मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होते. शनिवारी सुद्धा मुंबईतील AQI 325 वरती पोहोचल्यामुळे शहर अतिप्रदूषित स्थितीत होतं. वांद्रे कुर्ला संकुलात प्रदूषक आणि नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे इथली हवा धोकादायक स्थितीत असल्याची नोंद झाली आहे. सी वॉटरचा सर्व्हे चुकीचा असून याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी प्रतिक्रिया शंभूराजे देसाईंनी दिली. पंजाब आणि UPसह इतर विधानसभा निवडणुकीत मी सी वॉटरचा सर्व्हे चुकीचा ठरल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले. वाशिमच्या पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावेळी 593 कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास कामांचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत आणि औरंगाबादमधील निरंकारी संत समागम कार्यक्रमाला शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुणे आणि मावळ दौऱ्यावरती असतील. संध्याकाळी 6 वाजता ते 16व्या भीमथडी जत्रा आणि प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत तर संध्याकाळी 7 वाजता शिंदे संत तुकाराम महाराज मंदिरातील माघ दशमीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. वडूजमधील स्पंदन हॉस्पिटलचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे तर धामणेर येथील प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील अजित पवार करणार आहेत. केंद्र सरकारनं बारामतीमधील 100 बेडच्या ESIC रुग्णालयाला मंजुरी दिली. बारामती, दौंड, जेजुरी, इंदापूर आणि MIDC मधील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय कामगार मंत्र्यांचे आभार मानत आणखी 100 बेड वाढवण्याची मागणी केली. समृद्धी महामार्गामुळे उद्योगांना औरंगाबाद पलीकडे सुद्धा संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सांगितलं. 2 वर्षात मुंबईच्या रस्त्यावरती खड्डा पडलेला दिसणार नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात सांगितलं. शिवडी नावाशेवा सी लिंक थेट मुंबई गोवा आणि मुंबई पुणे हायवेशी जोडणार असल्याची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. कोल्हापुरात किती पाऊस आला, पूर आला तरी वाहतूक खंडित होणार नाही याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. त्याचसोबत सांगली ते कोल्हापूर हा सिमेंटचा रस्ता असा बांधू की या रस्त्यावरती 50 वर्ष खड्डा पडणार नाही याची खात्री देतो असं देखील गडकरींनी म्हटलं. बेंगळुरूमध्ये हवेत उडणारी डबल डेकर बस आणणार असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं. दरम्यान या प्रकल्पावरती काम सुरू असल्याचं गडकरी म्हणाले. नांदेडच्या देगलूरमधील दरोडा आणि हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून 5 दरोडेखोरांना अटक केली असून 24 जानेवारीला दरोडा टाकून हत्या झाली होती. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना अटक केली. चंद्रपूरच्या शंकरपूरमध्ये रविवारी शाळा भरवली जाते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवरती मार्गदर्शन केलं जातं आणि याला चांगला प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील आध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या डभा येथील श्री नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं 3 लाखांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. शिस्तबद्ध नियोजन करून बुंदीपुरी आणि बटाट्याच्या भाजीचा महाप्रसाद पंगत बसवून 3 लाखांहून अधिक भाविकांना दिला गेला. गोंदिया येथे व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये देशातील प्रमुख 12 संघांनी सहभाग घेतला. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीसाठी नेपाळमधून 40 ग्राम शिळा आणण्यात येणार आहेत. नेपाळचे माजी पंतप्रधान कमलेंद्र निधी गंडक नदीमधून ही दुर्मिळ शिळा भारतामध्ये आणणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा 97वा भाग प्रसारित होणार आहे. वडोदऱ्यातील फिरोजपूरमध्ये ग्रामस्थांनी चोरट्याचं मुंडन करून गावामध्ये धिंड काढली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतलं असून 4 ग्रामस्थांविरोधात तक्रार दाखल केली. वडोदऱ्यातील वाघोडी या परिसरामध्ये एका इमारतीमधली लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये अडकलेल्या 4घांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारत चीन सीमावादावरून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवरती निशाणा साधला. विरोधक नेहमी चीननं जमिनीवरती कब्जा केल्याची चर्चा करतात, पण ही जमीन 1962 मध्ये चीननं बळकावली होती हे काँग्रेस कधीच सांगत नाही असं म्हणत जयशंकर यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला. दिल्लीच्या गुरुग्राममधल्या एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करत 300 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत. क्लबच्या मालक आणि व्यवस्थापकांवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये दुचाकी आणि कारची धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याचवेळी मदतीसाठी धावलेल्या लोकांना भरधाव ट्रकनं चिरडलं आणि या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 16 जण गंभीर जखमी झाले. नागरिकांना संसदेत अर्जाद्वारे प्रश्न मांडण्याची व्यवस्था असावी. लोकांना अर्जाद्वारे संसदेमध्ये आपलं म्हणणं मांडता यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या सीतापूर इथे आठवडी बाजारात अचानक एका दुचाकीला आग लागली. दुचाकीला लागलेल्या आगीमुळे काही काळ बाजारामध्ये गोंधळाची स्थिती झाली होती. या दुचाकीला आग लागली की लावली गेली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये भर रस्त्यात एका मुलाचा रील बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये हा मुलगा रस्त्यावरती लावलेले बॅरिकेडिंग हटवून दुसऱ्या ठिकाणी टाकताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मुलाला अटक केली आहे. उत्तराखंडचा औली हे स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे आणि सध्या इथे झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे इथे स्कीइंगचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होतीये. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. त्यामुळे तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि पठाण सिनेमा फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा चर्चेत आहे आणि फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी शाहरुखला मॅन ऑफ द डेचा मान दिलाय.
मल्याळम दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित शिवशास्त्री बाल्बोआ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालंय. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांचा हटके लुक पाहायला मिळतोय. एकता कपूरचा मुलगा रवी कपूरच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी हजेरी लावली. या पार्टीत करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर आणि जेहनं हजेरी लावली. एकता कपूरच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत शिल्पा शेट्टी मुलगी समीषा सोबत दिसली आणि यावेळी समीषा खूप रडताना दिसली. दरम्यान शिल्पानं समीषाचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियावरती महिला गाडी चालवताना ज्या काही चुका करतात त्यावरून त्यांना ट्रोल केलं जातं. अशातच आता 2 महिलांचा पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 2 महिला इलेक्ट्रिक कार टेस्ला पेट्रोल पंपावरती घेऊन गेल्यात. शिवाय त्या कारमधील पेट्रोलची टाकी शोधताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. आपण पाहतोच. मात्र कांगारू आणि कुत्र्याच्या मस्तीचा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये कांगारू आणि कुत्रा दोघे तलावात मस्ती करताना दिसतात. कांगारू मुद्दाम कुत्र्याला मारत असल्याचं दिसतंय. एखादा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याशी किंवा मांजराशी भांडताना आपण पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलंय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय. त्यात सिंह, वाघ आणि कुत्रा यांच्यामध्ये जबरदस्त झुंज सुरू असल्याचं दिसत असून या व्हिडिओमध्ये एक कुत्रा वाघाच्या कानाचा चावा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि कुत्र्यानं वाघाचा कान घट्ट पकडलाय. व्हिडिओमध्ये शेजारी एक सिंह देखील बसलेला दिसतोय. हल्ली सापांसोबत खेळ करून रील बनवण्याचं फाड वाढताना दिसतंय. एका तरुणानं चक्क किंग कोब्रा सोबत जीवघेणा खेळ सुरू केल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसलं. एका रिंगणामध्ये किंग कोब्रासारख्या अत्यंत विषारी सापासोबत छेडछाड करण्याचा धक्कादायक प्रकार एका तरुणानं केला आणि सापाची शेपटी पकडण्याचा संपूर्ण हा थरार कॅमेरामध्ये कैद झाला. या सगळ्या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या सविस्तर बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.